कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेली पाहिजे. त्यांना कार्यक्रमाला बोलवून नाही असं निदर्शन कार्यकर्त्यांनी एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात. आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेत नाही. त्यामुळे अशा पैचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे असं माझं स्पष्ट होण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे. त्यांनी आरोप पालकमंत्री आहेत आणि त्यांनी कुठेतरी महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांना कुठेतरी विश्वासात घ्यावा असा आरोप खरं त्यांनी केला. त्या कोण काय बोलते त्याच्याबद्दल मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. महायुतीमध्ये मिठाचा खडा या निमित्ताने पडलेला पाहायला मिळतोय. कारण काळे झेंडे दाखवणं, अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करणं असं आहे, हे योग्य नाही. मला स्वतःला असं वाटतं. मी चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलले. अनेक जिल्ह्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे सुद्धा पालकमंत्री आहेत, ते त्या ठिकाणी जातात. ते त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम, हा पक्षाचा कार्यक्रम आहे, शासकीय कार्यक्रम नाही आहे. ही जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेली आहे. त्यामुळे केवळ गैरसमजाचा आधारित राजकीय हेतूने कुठल्याही घटक पक्षाने अशा पैसे काय करू नये असं मला स्वतःला त्या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादीचा काँग्रेसचा अध्यक्ष वाटतं. पक्षाचा कार्यक्रम जर आहे तर मग शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून घेणं, पर्यटनाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेणं, पर्यटनाच्या आढावा बैठक घेणं, मग हा शासकीय कार्यक्रम कसा असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. कोण काय बोलतो त्याला उत्तर देणंच मी बांधील नाही आहे ना. उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्या प्रत्येक ज्यावेळेला राजशिष्टाचार असतो त्या देवेंद्रजी गेले की ते अधिकारी येणार म्हणून ते पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं असं आपण म्हणणार आहोत का? मुख्यमंत्री जातात. या प्रश्नाला काय फारसं मी महत्त्व देऊ इच्छित. वेळोवेळी दादांकडून मुख्यमंत्री हा शब्द काढण्यात येतोय. तशा पद्धतीने जाहिराती केल्या त्याच्याबद्दलचा खुलासा आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी केलेला आहे. कोणाच्याही मनामध्ये त्याच्याबद्दलचं कुठलंही काही दुरावा निर्माण झालेला नाही. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.